नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळाचे तळून केलेले अगदी कुरकुरीत आणि चटपटीत असे पापड पाहणार आहोत। हे पापड सहसा दक्षिण भारतामध्ये केले जातात, त्याला अप्पालू किंवा चक्कालू असे म्हणतात। अगदी कुरकुरीत होतात, चवीला भन्नाट लागतात। मधल्या वेळेमध्ये काहीतरी कुरकुरीत किंवा चटपटीत खाण्याची इच्छा असेल ना, तर तुम्ही हे पापड एकदा नक्कीच करून बघू शकता। चला तर मग वेळ न घालवता या पापडांची रेसिपी पाहूया। आता सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी पाणी। आपल्या घरामध्ये नॉर्मल वरणाची जी वाटी असते ना, त्यानेच मी 2 वाटी पाणी घेतलंय। आता एक मोठा चमचा भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। ही डाळ मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती। सोबतच एक मोठा चमचा भिजवलेली मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। एक मोठा चमचा शेंगदाणे आहेत, जे मी साल काढून थोडेसे वाटून मग घातलेले आहेत। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आपल्याला कट करून घालायची आहे। सोबतच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। आता चवीकरिता एक चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत। मसाल्यामध्ये एक चमचाभर जिरे घालणार आहोत। एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया, याने आपल्या पापडांना कलर सुरेख येतो। एक अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचाभर लाल मिरची। तुम्ही मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता यात आपल्याला एक अर्धा चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून पापडाचं पीठ छान मऊ होतं। सोबतच पापड तळताना तेल पीत नाहीत। हे पाणी 2 मिनिटे मंद आचेवर उकळून घ्यायचं, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर रिलीज होतो। पाणी छान उकळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। 2 वाटी पाणी घेतलेलं होतं, त्याकरिता 3 वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ झाकल्याने थोडंसं ते हलकंसं शिजलं देखील जातं आणि मऊ होतं। काही वेळानंतर हे पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। हे पीठ फार गरम आहे, याला थोडंसं थंड करून घेऊया। पीठ थंड झालेलं आहे। आता या स्टेजवरती एक मोठा चमचा मी तीळ घालणार आहे। तीळ आधे घालायचे राहून गेलेले होते। तिळाने आपल्या पापडाला फ्लेवर खूप छान येतो। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मऊ असं पीठ भिजवून घ्यायचे। अगदी थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित असं मऊ पीठ आपण भिजवून घेऊ। जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही। आता थोडंसं तेल घालूया यावरती आणि मऊ असं पीठ आपण मळून घेऊया। आणि काही वेळातच इथे आपलं छान असं मऊसर तांदळाचं पीठ भिजवून तयार होतं। तुम्ही बघू शकता छान असं मऊसर भिजलेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। जेवढ्या आकाराचे आपल्याला पापड हवे आहेत त्याच आकाराचे आपण बॉल तयार करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचे मी बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोरडं होत नाही। आता इथे मी एक कोळपाट घेतलंय, त्यावर एक पॉलिथिन ठेवलेलं आहे। या पॉलिथिनला थोडंसं तेल लावायचं, त्यावरती हे पिठाचा गोळा ठेवायचा आहे। पॉलिथिनच्या दुसऱ्या साईडला देखील आपण छान असं तेल लावून घेऊ, जेणेकरून पापड या पॉलिथिनला चिटकत नाही। आता कुठलीही एक भारीशी गोष्ट घ्यायची आणि त्याने पापड प्रेस करून घ्यायचे। तुम्ही हाताने देखील प्रेस करू शकता किंवा तुमच्याकडे पुरी प्रेस असेल ना, त्याने देखील तुम्ही पापड बनवू शकता। काही वेळातच इथे आपले पापड बनवून तयार होतात। आपल्याला हे पापड जास्त पातळ करायचे नाहीत, मीडियम साईजचे ठेवायचे आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीचं पापड मी तयार केलं आहे। याच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेऊ। आता आपण याला तळायला घेऊया। पापड तळण्यासाठी इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता गरम तेलामध्येच आपल्याला हे पापड घालायचे आहेत। थंड तेलामध्ये पापड घालायचे नाही, नाहीतर ते तेलकट होतात। पापड हलकेसे सेट झाले ना, त्यावरती थोडं थोडं तेल टाकायला सुरुवात करायची आणि मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनिटे पापड छान खरपूस होईपर्यंत, कुडकुडीत होईपर्यंत तळून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटे हे पापड मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व पापड बनवून तयार करून घेऊ। इथे आपले भरपूर असे पापड बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत कुरुम असे हे पापड होतात।
चवीला भन्नाट लागतात. घरात गेस्ट आले असतील तर तुम्ही हे करू शकता आणि लहान मुलांच्या खाऊसाठी देखील हा असा उत्तम पर्याय आहे. तर एक वेळ हे पापड नक्कीच करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.